नमस्कार, मी अर्चना राऊत, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. खरं तर हा व्हिडिओ मी थँक्यू म्हणण्यासाठी केलेला आहे. थँक्यू ज्योत्स्नाताई, थँक्यू मदर रेकी, थँक्यू युनिवर्स. खूप वर्षापासून म्हणजे 2017पासून मी ज्योत्स्नाताईच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तसं बघायला गेलं तर ही जी ओळख होती ती 2017मध्ये संघश्री नावाच्या एका स्टुडंटकडनं झाली होती. ज्यावेळेस संघश्रीने मला रेकी संदर्भात सांगितलं होतं, तर स्वाभाविक आहे तुम्ही फार हसले होते की मला म्हणजे रेकी वगैरे ह्या अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता, कारण मी हे पहिल्यांदा ऐकलं होतं. पण मला पहिल्यापासून उत्सुकता असते की काय आहे हे जाणून घेण्याची, म्हणून जस्ट मी ज्योत्स्नाताईंना भेटायला गेले होते आणि ज्योत्स्नाताईंनी मला रेकी संदर्भामध्ये माहिती दिली होती. ज्यावेळेस मी ज्योत्स्नाताईंकडे गेले आणि त्यांनी मला रेकी संदर्भात माहिती दिली, तर त्यावेळेस मी रेकीचा फर्स्ट डिग्री केली. तर रेकीचा क्लास केल्यानंतर 12 ते 13 दिवसातच मला रिझल्ट जाणवायला लागले आणि मी त्यांना म्हटले पण की मला रिझल्ट जाणवतात. बघायला गेलं तर मला आधी विश्वास नव्हता, पण त्यावेळेसही ते मला एकच बोललेत की तुम्ही त्या पद्धतीने विश्वास ठेवतायत आणि जेवढी नियत साफ राहील तेवढे रिझल्ट तुम्हाला चांगले लवकर मिळतील. आणि त्याच गोष्टींना मी फॉलो केलं. आज 2017 तर 2026 पर्यंतचा जो माझा प्रवास आहे तो ज्योत्स्नाताईंनी अथवा ज्योत्स्नाताईंच्या ग्रुपमध्ये खूप जणांनी माझा प्रवास बघितलेला आहे. मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला लागले केव्हा, तर ज्यावेळेस मी रेकीचा क्लास केल्यानंतरच मला मेकअप आर्टिस्टची एक आयडिया सुचली आणि मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला लागले. ज्यावेळेस मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते तर फक्त मी आता छत्रपती संभाजीनगर पुरतीच सीमित नसून मी पुणे अथवा मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा क्लासेस घेतले. पण सगळ्यात मेन म्हणजे आज जे रेकीच्या कृपेने म्हणता येईल तर माझा बिझनेस खूप छान पद्धतीने चालला आहे. आजही माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी रेकीचे मेडिटेशन असतील किंवा काही अफर्मेशन वगैरे असतील तर ते मी देत असते. पण जस्ट आता 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 17 तारखेला मी माझ्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला, जो की मी आजही म्हणते की हे माझं जे घर झालंय तर स्वाभाविक आहे माझी श्रद्धा जी आहे तुळजाभवानीवर आहे. तर तुळजाभवानीच्या कृपेने आणि रेकीच्या कृपेने ह्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण की मी ज्या वेळेस प्लॉट घ्यायचा होता किंवा जागा घ्यायची होती ते कुठेही माझ्या डोक्यात नसताना सुद्धा मी ज्योत्स्नाताईंना फोन केला होता की माझी अशी अशी इच्छा आहे, आणि ते म्हणे फक्त तुम्ही अफर्मेशन स्ट्रॉंग ठेवा आणि तुमच्या ह्या गोष्टी नक्कीच पूर्ण होतील. आणि आज ती वेळ आली की मी माझ्या स्वतःच्या बंगल्यामध्ये आहेत आणि तिथनं मी आज हा व्हिडिओ बनवते आहे. सो थँक्यू सो मच. जे मी आज घर केलेलं आहे ते सगळं माझं अफर्मेशन असतील, म्हणजे मी अक्षरशः माझ्या घरातलं पाय पुसणं कसं असेल ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी इमॅजिन करून ठेवलेल्या होत्या आणि त्या सगळ्या तशाला तशाच झालेल्या आहे. फर्निचरचा कलर असेल, किचन असतील, बेडरूम्स असतील अथवा माझी अकॅडमी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी रेकीच्याच अफर्मेशननी केलेल्या आहेत. सो थँक्यू सो मच ज्योत्स्नाताई, थँक्यू नर्स, थँक्यू मदर रेकी, थँक्यू थँक्यू थँक्यू.